एका कलाकाराने प्रेक्षकांना कधी खळखळून हसवलं, कधी डोळ्यात पाणी आणलं, तर कधी महात्मा गांधींच्या रूपात विचार करायलाही भाग पाडलं. पण तुम्हाला माहितीये का, या कलाकाराचं पहिलं स्वप्न अभिनय नव्हतंच. त्यांना बनायचं होतं शास्त्रज्ञ. मग प्रयोगशाळेतून रंगमंचापर्यंतचा हा प्रवास घडला तरी कसा? नमस्कार मंडळी, नाट्यविश्वास पुणे या आपल्या खास मराठी चॅनल मध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. आज दिलीप प्रभावळकर यांच्या वाढदिवसानिमित्त आपण त्यांच्या प्रेरणादायी जीवन प्रवासाचा मागोवा घेणार आहोत. 4 ऑगस्ट 1944 रोजी जन्मलेले दिलीप प्रभावळकर यांचं बालपण अत्यंत साधं आणि संस्कारमय वातावरणात गेलं. लहानपणापासूनच त्यांना वाचन, निरीक्षण आणि नवनवीन गोष्टी समजून घेण्याची विलक्षण आवड होती. अभिनयाची ओढ होतीच, पण त्याहून मोठं स्वप्न होतं शास्त्रज्ञ बनण्याचं. त्यांनी मुंबईच्या रुईया महाविद्यालयातून रसायनशास्त्र विषयात BSc पदवी घेतली आणि काही काळ औषध निर्मिती क्षेत्रातही काम केलं. त्यांचं आयुष्य संशोधनाच्या दिशेने पुढे जाणार असंच सगळ्यांना वाटत होतं, पण नियतीने त्यांच्यासाठी वेगळंच कथानक लिहिलं होतं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांची रंगभूमीशी ओळख झाली. सुरुवातीला एकांकिका, हौशी नाटकं आणि छोट्या भूमिका, पण प्रत्येक भूमिकेत ते इतके समरस होत की प्रेक्षक त्यांची दखल घेतल्याशिवाय राहत नसत. दिवसाचा वेळ नोकरीसाठी आणि संध्याकाळ रंगमंचासाठी, अशी त्यांची अनेक वर्ष कसरत सुरू होती. शेवटी मनाने एक निर्णय घेतला. सुरक्षित नोकरीपेक्षा अभिनयाची अनिश्चित वाट त्यांनी स्वीकारली. हा निर्णय धाडसी होता, पण पुढे त्याच निर्णयाने मराठी रंगभूमीला एक अष्टपैलू अभिनेता मिळाला. रंगभूमीवर त्यांनी साकारलेल्या भूमिका आजही अभिनयाचा आदर्श मानल्या जातात. हसवा हसवी या नाटकात त्यांनी एकाच प्रयोगात अनेक भिन्न स्वभावाची पात्र साकारली. प्रत्येक पात्राचा आवाज, चाल, हावभाव आणि व्यक्तिमत्व इतकं वेगळं होतं की एकाच कलाकाराने इतक्या भूमिका केल्या आहेत यावर विश्वास बसत नसे. वासूची सासू, चूक भूल द्यावी घ्यावी अशा अनेक नाटकांमधून त्यांनी विनोद, भावना आणि अभिनयाचं अप्रतिम संतुलन दाखवलं. यानंतर छोट्या पडद्यावर त्यांची जादू सुरू झाली. चिमणराव गोंड्याभाऊ मालिकेतील चिमणराव असो किंवा श्रीयुत गंगाधर टिपरे मधील आबा टिपरे, ही पात्र आजही मराठी प्रेक्षकांच्या मनात जिवंत आहेत. पण दिलीप प्रभावळकर यांची खरी ताकद म्हणजे ते कोणत्याही चौकटीत अडकले नाहीत. एका बाजूला झपाटलेल्या चित्रपटातील तात्या विंचू, पडद्यावर बाहुली दिसत होती, पण त्या बाहुलीला जीव दिला तो त्यांच्या आवाजाने. ओम फट स्वाहा हा संवाद आणि तात्या विंचूंचा भयावह खोडकर आवाज आजही मराठी सिनेमाच्या इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तिरेखांपैकी एक मानला जातो. तर दुसऱ्या बाजूला चौकट राजामधील मानसिक दृष्ट्या विशेष असलेल्या नंदूची भूमिका. त्या पात्रात त्यांनी इतकी निरागसता आणि संवेदनशीलता आणली की प्रेक्षक हसलेही आणि रडले. अभिनय म्हणजे फक्त संवाद, बोलणं नसतं, तर पात्राचा आत्मा जगणं असतं, हे त्यांनी पुन्हा एकदा सिद्ध केलं. आणि मग आला त्यांच्या कारकिर्दीतला सुवर्णक्षण. 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या लगे रहो मुन्ना भाई या चित्रपटात त्यांनी महात्मा गांधींची भूमिका साकारली. गांधीजींचा शांत स्वभाव, संयम, करुणा आणि त्यांचे विचार यांचं त्यांनी केलेलं सादरीकरण इतकं प्रभावी होतं की संपूर्ण देशाने त्यांच्या अभिनयाचं कौतुक केलं. या भूमिकेसाठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला. विशेष म्हणजे गांधीजींसारख्या व्यक्तिमत्वाची नक्कल करण्याऐवजी त्यांच्या विचारांना आणि व्यक्तिमत्वाला त्यांनी पडद्यावर जिवंत केलं. अभिनयासोबतच दिलीप प्रभावळकर एक उत्तम लेखकही आहेत. बालसाहित्य, विनोदी लेखन, नाटक, एकांकिका अशा अनेक क्षेत्रात त्यांनी लेखणी चालवली. त्यांची बोक्या सातबंडे ही पुस्तक मालिका महाराष्ट्रातील लाखो मुलांची आवडती ठरली. बोक्याच्या निरागस खोड्या, कल्पकता आणि जगाकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन यामुळे ही मालिका आजही तितकीच लोकप्रिय आहे. या साहित्य निर्मितीसाठी त्यांना साहित्य अकादमीचा बाल साहित्य पुरस्कारही मिळाला. त्यांच्या कारकिर्दीत राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचे अनेक सन्मान आणि असंख्य पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं. पण या सगळ्या यशानंतरही त्यांचा साधेपणा कधीच बदलला नाही. प्रसिद्धीच्या झोतात राहूनही ते नेहमी कामाला प्राधान्य देत राहिले. दिलीप प्रभावळकर यांचा प्रवास आपल्याला एक महत्वाचा धडा देतो. आयुष्यात सुरक्षित वाट निवडणं चुकीचं नाही, पण आपल्या मनातली खरी आवड ओळखून तिच्यासाठी धाडस करणं अधिक महत्वाचं असतं. अशा या मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि साहित्य विश्व समृद्ध करणाऱ्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाला दिलीप प्रभावळकर यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक शुभेच्छा आणि मानाचा मुजरा. तर मंडळी, आजच्या पुरतं एवढंच. आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल. आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका. तुम्हाला दिलीप प्रभावळकर यांचा कोणता चित्रपट जास्त आवडतो कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.